अवधूत चिंतनचे गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आज आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र कानिफनाथ गड बोपगाव येथे आणि अतिशय सुंदर मंदिर आहे हे कानिफनाथांचे मंदिर आहे। बरोबर कमानीच्या समोर आपल्याला नवनाथांचे शिल्प रेखाटलेले आहे। तसेच ब्रह्मा विष्णू महेश या देवतांचे पण शिल्प तिथे आहे। आपण जेव्हा कमानीतून आत येतो तेव्हा उजव्या साईडला श्री दत्तगुरूंचे मंदिर आहे। नवनाथांचा जन्म कसा झाला आहे इथे शिल्पाद्वारे रेखाटलेले आहे आणि अतिशय सुंदर आहे। तर जेव्हा आपण मंदिराच्या पायथ्यापाशी असतो तेव्हा त्याच्या वर ते आहे, तर ते तुम्ही बघू शकता, खूप सुंदर आहे। श्री कानिफनाथांचा जन्म कसा झाला आहे इथे दाखवलेला आहे। तिथं हत्ती आहे आणि शंकर देवता आहे आणि जालंधरनाथ आहे। तर जेव्हा जालंधरनाथांनी हाक मारली तेव्हा श्री कानिफनाथ हत्तीच्या कानातून बाहेर आले। हत्तीच्या कानामधून बाहेर आल्यामुळे त्यांना कानिफनाथ हे नाव पडले। त्याच्या शेजारी दोन स्तंभ आहेत, पुरातन स्तंभ आहेत आणि खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता। ही घंटा आहे, ती घंटा वाजवूनच आत जातो। इथे खूप दोन मोठे असे हत्तीचे शिल्प आहे। ही जालंधरनाथांची समाधी आहे। त्यांच्या शेजारी जी पालखी ठेवलेली आहे त्या पालखीमध्ये पादुका आहेत। इथे ही धुनी पेटवली जाते। तिथे तुम्हाला आहुती देता येते, नारळ सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये अर्पण करता येतो। आणि श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथांची समाधी। आरती घेण्यासाठी खूप गर्दी होती, म्हणून ते गुरुजी बाहेर आले होते आणि मी सगळे तिथं आरती घेतली। मंदिराच्या उजव्या साईडलाच गणपतीचे लहान मंदिर आहे आणि मूर्ती खूप सुबक आणि सुंदर आहे। हे ध्यान मंदिर आहे। इथे नवनाथांच्या 9 मूर्ती आहे आणि ते प्रत्येक मूर्तीच्या तिथे त्यांचं नाव लिहिलेलं आहे। इथे तुम्ही जप करू शकता, ध्यानधारणा करू शकता। तुम्हाला जर एखादं पारायण करायचं असेल, देवाचं कुठलेही ग्रंथ वाचायचा असेल तर तिथे तुम्ही वाचू शकता। अतिशय शांत आणि एक वेगळीच अनुभूती येते इथे बसले की।
ही देवाची पालखी आहे, त्याच्यामध्ये पादुका असतात आणि ही पालखी आता आपण श्री कानिफनाथांच्या समाधी समोर आहोत। अतिशय सुंदर आहे। तुम्ही तिथे समोर बघितलं तर फक्त एक चौकट दिसते, त्या चौकटीमधून आपण दर्शन घ्यायचं असतं, खाली बसायचं असतं आणि सिंहही आहे, जाऊ शकतात आणि ते कशा पद्धतीने जातात ते बघा। तिथे एक एकदम बारीक चौकट आहे आणि त्या चौकटीतून आत जायचं आणि डोकं आतमध्ये घालायचं आणि निघताना पाय बाहेर करायचे। आता आपण मंदिराच्या मागच्या साईडला आहोत, तिथं पण एकदम शांतता आहे आणि खूप शांत वाटतं आणि मेन म्हणजे स्वच्छता आहे सगळीकडे। आता हे आहे श्री काळभैरवनाथांचे मंदिर। तिथे काळभैरवनाथ आणि देवी दोघांच्याही मूर्त्या आहेत। हे आहे श्री हनुमान देवतेचे मंदिर। ही हनुमान देवतेची मूर्ती खूप सुंदर आहे, रेखीव आहे। हे आहे महादेवाचे मंदिर। हे नंदी देवता आहे आणि त्याच्यासमोर महादेवांची पिंड आहे, शिवशंकरांची पिंड आहे। हे आहे जुना मारुती, ह्याला जुना मारुती मंदिर म्हणतात। हे आहे विठ्ठल रखुमाई मंदिर आणि ही आहे काळूबाई देवीचं मंदिर आहे। ही काळूबाई देवीची मूर्ती आहे। हे दत्तगुरूंचे मंदिर आहे। जेव्हा आपण येतो, जेव्हा तिथे कमान लागते, तर त्याच्या उजव्या साईडला हे दत्तगुरूंचे मंदिर आहे। असे श्रद्धा ज्याचे उरी, त्यासी दिसे हा कानिफा मुरारी। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।